मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या सुनावणीतील या दुसऱ्या सुनावणीत प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती। आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही। संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो सीआयडीच्या मते तपासांती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलवंत परिस्थितीत फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता। तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला, परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, बीड मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली असून येत्या 24 तारखेला या प्रकरणाची सुनावणी घेण्यात येणार आहे। आजच्या सुनावणीत सरकारी विशेष वकिलांकडून काही कागदपत्रे सादर करण्यात आली। त्यात संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ कोर्टात दिला आहे, परंतु हा व्हिडिओ बाहेर प्रसिद्ध होऊ नये। जर झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी विनंती संतोष देशमुखांच्या बाजूने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केली। आजच्या सुनावणीबाबत उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की न्यायालयाने आरोपींना त्यांचे म्हणणे मांडायला सांगितले आहे। येत्या 24 एप्रिलला त्यावर सुनावणी होईल। आजच्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडची चल अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज कोर्टात दिला आहे। त्यावर वाल्मिककडून खुलासा दाखल करण्यात आला नाही। त्यानंतर त्यावर रीतसर सुनावणी होईल। वाल्मिक कराडने कोर्टात अर्ज दाखल केला असून मी खुनात नाही, खंडणी मागितली नाही, मी कसा निर्दोष आहे असा केविलवाणा प्रयत्न केला आहे असं दिसून येते, असे निकम यांनी सांगितलं। तसेच सीआयडीने काही महत्त्वाचे कागदपत्रे गोळा केली आहे। कराडसोबत इतर आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे। पुढील तपास सुरू असल्याने पूर्ण तपास झाल्यानंतर संपत्तीबाबत निर्णय घेण्यात येईल। मकोका कायद्याअंतर्गत कराडची संपत्ती जप्त करावी असा अर्ज आम्ही दिला आहे। कोर्टात पुरावे नोंदवले जातील असं निकम यांनी म्हटलं आहे। दरम्यान आरोपी वाल्मिक कराडने कोर्टात अर्ज दाखल करून माझ्या या गुन्ह्याशी काही संबंध नाही, त्यामुळे मला यातून मुक्त करावे अशी मागणी करणारा अर्ज आज कोर्टात दाखल केला। जेव्हा देशमुख यांची हत्या झाली त्यांना बेहद मारहाण करण्यात आली। हा व्हिडिओ कोर्टाकडून सुरक्षित ठेवण्यात आला आहे। या दोन महत्त्वाच्या घटना सुनावणीत घडल्या आहेत। तर ही होती मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांडबद्दलची नवीन अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।